नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? चला तर मग आज नवीन एक रेसिपी बघणार आहोत. रेसिपीचं नाव आहे कैरी गुळांबा. आता गुळांबा म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी येणारच, कारण गुळांबा हा खूप टेस्टी आणि एकदम चमचमीत पदार्थ आहे. आता बाजारामध्ये भरपूर आंबे भेटतात, कैरी भेटतात, त्यामुळे मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. लहान मुलांना खूप आवडते, त्यामुळे हे नक्की करून बघा. चला तर मग रेसिपीकडे वळूया. सर्वात प्रथम मी साहित्य घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. सर्वात प्रथम मी इथे कैऱ्या घेतलेल्या आहे, त्यानंतर गूळ घेतलेला आहे. तो तुमच्या गोड जसा आवडता त्या पद्धतीने घ्यायचा आहे. त्यानंतर वेलची पूड घेतलेली आहे, सुंठ पावडर घेतलेले आहे. त्यानंतर इकडे तूप घेतलेले आहे. तूप थोडं कमीच वापरलं तरी चालेल. त्यानंतर आपण घेतलेल्या कैऱ्या व्यवस्थित साळून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित साळून घ्यायच्या आहे कैऱ्या. मी दाखवते तशा पद्धतीने. अशा पद्धतीने व्यवस्थित साळून घेतल्यानंतर त्या आपण किसून घेणार आहोत. सर्वात प्रथम मी अशा पद्धतीने कैऱ्या साळून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आता इथे मी किसून पण घेणार आहे. खूप जास्त बारीक पण किसणी घ्यायची नाही आणि खूप जास्त जाड पण किसणी घ्यायची नाही. एकदम मीडियम होल असतील अशा पद्धतीची किसणी घ्यायची आहे. इथे सर्व आंबे साळून झालेले आहे, म्हणजेच किसून झालेले आहे. त्यानंतर कढई मी तापत ठेवलेली आहे गॅसवरती. त्यामध्ये आपण तूप टाकणार आहोत. घेतलेले तूप टाकून घ्यायचे आहे कढईमध्ये. अशा पद्धतीने तूप टाकल्यानंतर ते व्यवस्थित गरम होऊन द्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये गरम झालेल्या तुपामध्ये किसलेले कैरी टाकून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व कैरी त्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तुपासोबत कैरी किसलेली. अशा पद्धतीने मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये सुंठ पावडर टाकून घ्यायची आहे. त्यानंतर वेलची पावडर टाकून घ्यायची आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यावर आपण झाकण ठेवणार आहोत 5 ते 10 मिनिटासाठी, कैरीची किसलेली मऊ होण्यासाठी. 5 ते 10 मिनिटासाठी झाकण ठेवलेले आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर कैरी अशी तयार झालेली आहे, एकदम मऊसूत झालेली आहे कैरी तयार. त्यामध्ये आपण आता गूळ टाकून घेऊया. गूळ तुम्हाला गोड किती पाहिजे त्यानुसार टाकायचे आहे आणि कैरी खूप जास्त आंबट असेल तर गूळ थोडा जास्त टाकला तरी चालेल. इथे पूर्ण गूळ मिक्स करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मिक्स झाल्यानंतर गुळाला म्हणजेच त्या गुळ आंब्याला पाणी सुटेल, त्यामुळे थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे आपल्याला गुळ आंबा. गूळ मिक्स झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, मी दाखवते तशा पद्धतीने. इथे गूळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गुळाला पाणी सुटल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे थोड्या थोड्या वेळानंतर. अशा पद्धतीने एकदम घट्ट, खूप जास्त घट्ट पण करायचं नाही आहे आणि खूप जास्त पातळ पण ठेवायचं नाही आहे. हा आरामशीर 8 ते 10 दिवसासाठी पुरतो, फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपला गुळ आंबा तयार झालेला आहे. खूप छान लागतो. यामध्ये तुम्ही साखरसुद्धा घालू शकता गुळाऐवजी. अशाच नवनवीन रेसिपीसाठी सोनालीज किचन कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.